नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी या दोन्ही परीक्षांमध्ये भारतीय राज्यघटना विषयामधील घटनात्मक विकास आणि वैशिष्ट्य या टॉपिकचे विश्लेषणासहित प्रश्न आपण भाग 1 मध्ये घेतलेले आहेत आणि उर्वरित प्रश्न आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत। तर ज्याने कोणी भाग 1 बघितला नसेल तर त्यांनी त्याचा व्हिडिओ नक्कीच बघा। मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईल। चला तर बघूया, आपण आता ह्या प्रश्नाला सुरुवात करूया। आणि त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मी भाग 1च बनवणार होते, पण हा व्हिडिओ खूपच लेंदी होत होता, त्याच्यामुळे मी हे 2 पार्ट मी डिव्हाइड केलेले आहेत। तर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओज बघून घ्या, म्हणजे तुम्हाला परीक्षामध्ये फायदा होईल। आणि स्पष्टीकरण सुद्धा व्यवस्थित बघून घ्या आणि जे प्रश्न आहेत त्याचे नोट डाऊन करत जा। प्रश्न 22वा, स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होते? ऑप्शन्स आहेत: ए बलदेव सिंग, बी व्ही गिरी, सी जवाहरलाल नेहरू, डी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू। त्याचे विश्लेषण आहे: स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री जवाहरलाल नेहरू होते। बलदेव सिंग हे स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते। तर व्ही गिरी हे भारताचे तिसरे उपराष्ट्रपती आणि चौथे राष्ट्रपती होते। चला बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न 23वा, खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते? याचे ऑप्शन्स आहेत: ए सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी एन गोपालस्वामी अय्यंगार, सी डॉक्टर के एम मुंशी, डी ए व्ही ठक्कर। याचं उत्तर आहे ऑप्शन डी ए व्ही ठक्कर। याचं थोडक्यात आपण विश्लेषण बघूया। संविधान सभेच्या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते। त्याच्यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि बाकीचे उरलेले 6 सदस्य आपण बघूया। एक आहेत गोपालस्वामी अय्यंगार, दुसरे आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, तिसरे आहेत के एम मुंशी, चौथे आहेत मोहम्मद सादुल्ला, पाचवे आहेत बी एल मित्र व यांच्या जागी एन माधवराव हे काम करत होते। सातवं आहे डी पी खेतान, यांच्या जागी टी टी कृष्णमाचारी हे काम करणार होते। आणि ए व्ही ठक्कर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते। चला बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न 24वा, कोणत्या तारखेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला? त्याचे ऑप्शन्स आहेत: ए 13 डिसेंबर 1948, बी 13 डिसेंबर 1949, सी 13 डिसेंबर 1946, ऑप्शन डी 13 डिसेंबर 1947। त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी 13 डिसेंबर 1946। याचं आपण विश्लेषण बघूया। कॅबिनेट मिशनच्या शिफारशीच्या आधारे भारतीय राज्यघटना तयार करण्यास संविधान सभेची स्थापना जुलै 1946 मध्ये झाली आणि 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला। चला बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न 25वा, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला? त्याचे ऑप्शन्स आहेत: ए मोरारजी देसाई, बी एन के चंद्रा, सी जॉन मथाई, डी आर के शण्मुगम शेट्टी। उत्तर आहे डी आर के शण्मुगम शेट्टी। आपण याचं विश्लेषण बघूया। स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री आर शण्मुगम शेट्टी यांनी सादर केला। शण्मुगम शेट्टी यांची ओळख 26 नोव्हेंबर 1947 रोजी झाली। प्रश्न 26वा, भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने मसुदा सभेची स्थापना कधी केली? त्याचे ऑप्शन्स आहेत: ए 29 ऑगस्ट 1947, बी 29 ऑगस्ट 1948, सी 29 ऑगस्ट 1949, डी 29 ऑगस्ट 1950। त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए 29 ऑगस्ट 1947। याचे विश्लेषण बघूया। कॅबिनेट मिशनच्या शिफारशीच्या आधारे भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणारी संविधान सभा जुलै 1946 मध्ये स्थापन करण्यात आली आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी एक ठराव संमत करून मसुदा सभेची स्थापना संविधान सभेने केली
आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि मसद समिती सदस्यांची संख्या 7 इतकी होती. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा. भारताच्या संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी दिली? याचे ऑप्शन्स आहेत ए. बी. आर. आंबेडकर, बी. बी. एन. राव, सी. एम. एन. रॉय, डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचं उत्तर आहे बी. बी. एन. राव. थोडक्यात बघूया विश्लेषण. संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम एम. एन. रॉय 1934 मध्ये यांनी केली आणि 1946 मध्ये क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर कॅबिनेट मिशन आले. या मिशनने भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मूलभूत फ्रेमवर्कचा मसुदा स्वीकारला, ज्याला संविधान सभा असे नाव देण्यात आले. मूळ राज्यघटनेत 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूची होती. प्रश्न 28वा. भारतीय संविधान लिहिणाऱ्या संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? त्याचे ऑप्शन्स आहेत ए. जयपाल सिंग, बी. एच. सी. मुखर्जी, सी. जी. दुर्गाबाई देशमुख, डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याचं उत्तर आहे बी. एच. सी. मुखर्जी. बघूया याचे विश्लेषण. एच. सी. मुखर्जी यांचं पूर्ण नाव आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. यांची 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या संविधान सभेत उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, तर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा. कोणत्या निर्णयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेत तत्व स्थापित केले? त्याचं ऑप्शन ए आहे इंदिरा साहनी प्रकरण, बी. गोलकनाथ प्रकरण, सी. सांकाळी प्रसाद प्रकरण, डी. केशवानंद भारती प्रकरण. त्याचं उत्तर आहे डी. केशवानंद भारती प्रकरण. बघूया याचे विश्लेषण. 1973 मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे ठरवले की संसद संविधानात दुरुस्ती करू शकते, परंतु तिच्या मूलभूत संरचनेला हानी न पोहोचवता जर कोणतीही घटना दुरुस्ती केली गेली आणि त्यामुळे त्याच्या मूळ संरचनेला हानी पोहोचली तर ही घटना दुरुस्ती न्यायालयाकडून रद्द केली जाईल. कलम 368 अन्वये घटनात्मक संरचनेतील काही मूलभूत घटनांमध्ये सुधारणा करता येणार नाही, जे खालीलप्रमाणे आहेत. संविधानाचे वर्चस्व, अधिकारांची विभागणी, विधिमंडळ, कार्यकारी, न्यायपालिका, राष्ट्रीय एकता आणि अखंडता. प्रश्न 30वा. 1947 पूर्वी भारतात 26 जानेवारीला काय बोलले जायचे? ऑप्शन्स आहे ए. हुतात्मा दिन, बी. प्रजासत्ताक दिन, सी. स्वातंत्र्य दिन, डी. संविधान दिन. त्याचं उत्तर आहे सी. स्वातंत्र्य दिन. बघूया विश्लेषण. 1947 पूर्वी 26 जानेवारी हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात असे. 26 जानेवारी 1930 रोजी जवाहरलाल नेहरूंनी रावी नदीच्या काठावर ध्वजारोहण करून संपूर्ण स्वराज्याची संकल्पना मांडली. स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रश्न 31वा. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे ऑप्शन्स आहेत ए. डॉक्टर भीमराव आंबेडकर, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. डॉक्टर के. एम. मुन्शी, डी. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्याचं उत्तर आहे ए. डॉक्टर भीमराव आंबेडकर. बघूया याचे विश्लेषण. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक मानले जाते. आंबेडकरांचे कायदेविषयक कौशल्य आणि विविध देशांच्या राज्यघटनेचे ज्ञान हे राज्यघटना तयार करण्यात खूप उपयुक्त ठरले. ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले आणि भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चला तर बघूया आता पुढचा प्रश्न. प्रश्न 32वा. संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित केली होती? याचे ऑप्शन्स आहेत ए. 9 डिसेंबर 1946, बी. 26 जानेवारी 1948, सी. 8 मार्च 1945, डी. 7 डिसेंबर 1947. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. 9 डिसेंबर 1946. याचं बघूया सविस्तर आपलं विश्लेषण. संविधान सभेची स्थापना कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत 1946 मध्ये झाली. संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. त्यापैकी 292 हे प्रांतांचे प्रतिनिधी, 93 हे संस्थानांचे प्रतिनिधी आणि 4 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी होते.
संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. त्यामध्ये सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्थायी अध्यक्ष करण्यात आले आणि एच.सी. मुखर्जी यांनी उपसभापती म्हणजेच उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. संविधान सभेचे पहिले कामकाज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या वस्तुनिष्ठ ठरावाने सुरू झाले. चला बघूया आता पुढचा प्रश्न. प्रश्न 33वा. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? याचे ऑप्शन्स आहेत. ए. 26 जानेवारी 1950, बी. 26 नोव्हेंबर 1949, सी. 26 जानेवारी 1947, डी. 26 नोव्हेंबर 1946. त्याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. त्याचं बघूया आपण सविस्तर विश्लेषण. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकारण्यात आले आणि संपूर्ण राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. जे मी हे विश्लेषण सांगत आहे ते प्रॉपर तुम्हाला बघायचं आहे आणि यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे जे कीवर्ड्स आहेत जे मी हायलाइट केलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा. आणि या कामासाठी सुमारे 64 लाख रुपये खर्च करण्यात आले. 114 दिवस संविधानाच्या मसुद्यावर चर्चा सुरू होती. मुळात राज्यघटनेतील 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूची आहेत. राज्यघटनेच्या मान्यतेनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेतील काही कलमे लागू करण्यात आली, परंतु राज्यघटनेतील उर्वरित तरतुदी 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाल्या आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारत हा प्रजासत्ताक म्हणून स्थापित झाला. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 34वा. ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड नॉर्थ यांच्या अभ्यास समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय कायद्याचा समावेश करण्यात आला? तर ऑप्शन्स आहेत. ए. भारत सरकार कायदा 1858, ऑप्शन बी. सनद कायदा 1793, ऑप्शन सी. रेग्युलेटिंग कायदा 1773, ऑप्शन डी. पिट्स इंडिया कायदा 1784. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. रेग्युलेटिंग कायदा 1773. याचं विश्लेषण बघूया. 1773चा रेग्युलेटिंग कायदा हा भारताच्या घटनात्मक विकासातील पहिला मौलाचा दगड होता, जो लॉर्ड नॉर्थ किंवा फ्रेडरिक नॉर्थ यांनी भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी काही नियम प्रस्थापित केला होता. चला बघूया प्रश्न 35वा. जगातील सर्वात लांब लिखित संविधान कोणत्या देशात आहे? असे ऑप्शन्स आहेत. ए. अमेरिका, बी. इंग्लंड, सी. फ्रान्स, डी. भारत. याचं उत्तर आहे डी. भारत. याचे विश्लेषण बघूया. भारताचे संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. मूळ राज्यघटनेत 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूची होते. सध्या राज्यघटनेत 25 भाग, 448 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. अमेरिकन संविधान हे जगातील सर्वात जुने आणि सर्वात लहान लिखित संविधान आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 35वा. राज्यघटनेतील इतर देशांकडून कर्ज घेण्याच्या वैशिष्ट्यावर टीका करताना संविधानाच्या मूलभूत विचारांबद्दल कोणीही विशेष लक्ष देऊ नका असे कोणी म्हटले? तर ऑप्शन आहे. ए. जवाहरलाल नेहरू, बी. सरदार वल्लभभाई पटेल, सी. डॉक्टर B.R. आंबेडकर and डी. सी. राजगोपालाचारी. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. डॉक्टर B.R. आंबेडकर. बघूया ह्याचं विश्लेषण. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा समावेश आहे. देशांकडून कर्ज घेण्याच्या वैशिष्ट्यावर टीका करताना ते म्हणाले, राज्यघटनेतील मूलभूत विचारांच्या दृष्टीने कोणालाच विशेष अधिकार नाहीत. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेचा मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि या स्वरूपात 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाली आणि भारत प्रजासत्ताक झाला. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 36वा. भारतीय राज्यघटनेबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे? ऑप्शन्स आहेत. ए. हे अनेक संविधानांचे मिश्रण आहे, बी. ते पूर्णपणे ब्रिटिश राज्यघटनेवर आधारित आहे, सी.
हे फक्त भारत सरकार कायदा 1935 च्या आधारावर आहे. ऑप्शन डी हे पूर्णपणे कॅनडाच्या संविधानावर आधारित आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए हे अनेक संविधानांचे मिश्रण आहे. चला बघूया ह्याचे विश्लेषण. भारतीय राज्यघटना अनेक संविधानांचे मिश्रण आहे. भारतीय राज्यघटनेचे अनेक देशी आणि विदेशी स्रोत आहेत, परंतु भारत सरकार कायदा 1935 चा भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव आहे. भारतीय राज्यघटनेच्या 395 कलमांपैकी सुमारे 250 कलमे अशी आहेत जी एकतर 1935 च्या कायद्यानुसार शब्दशः घेण्यात आली आहेत किंवा त्यामध्ये अगदी किरकोळ बदल करून घेण्यात आली आहेत. प्रश्न 37वा. भारतात कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? त्याचे ऑप्शन्स आहेत ए 26 नोव्हेंबर, बी 14 एप्रिल, सी 15 ऑगस्ट, डी 6 डिसेंबर. त्याचं उत्तर आहे ए 26 नोव्हेंबर. भारतामध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 2015 मध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्ताने याची सुरुवात झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान तयार करण्यात आले आणि या दिवशी त्यातील काही तरतुदी लागू करण्यात आल्या. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी पूर्णतः लागू करण्यात आली होती. त्यामुळे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 38वा. भारताचा सर्वोच्च कायदा काय मानला जातो? त्याचे ऑप्शन्स आहेत ए भारतीय संविधान, बी लोकशाही, सी आंबेडकरांची शिकवण, डी धर्मनिरपेक्षता. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय संविधान. बघूया याचे विश्लेषण. भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा मानला जातो. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे जो 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने मंजूर केला होता आणि 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आला होता. जगातील कोणत्याही प्रजासत्ताक देशाची ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. प्रश्न 39वा. खालील प्रतिपादन आहेत ए आणि कारण आहे आर. ए बघूया. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. याचं कारण आहे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघूया खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे. ए आहे ए बरोबर आहे पण आर चुकीचा आहे. ऑप्शन बी आहे ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. ऑप्शन सी ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत. ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. बघूया याचं स्पष्टीकरण. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली हे सत्य आहे आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो हे खरे आहे, पण कारण जे विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. प्रश्न 40वा. भारतीय राज्यघटना 1946 मध्ये संविधान सभेच्या अंतर्गत तयार करण्यात आली. याचे ऑप्शन्स आहेत ए कॅबिनेट मिशन योजना, ऑप्शन बी कॅबिनेट मंत्रालय योजना, ऑप्शन सी कॅबिनेट मिशनरी योजना, ऑप्शन डी कॅबिनेट मंत्री योजना. याचं उत्तर आहे ऑप्शन ए कॅबिनेट मिशन योजना. बघूया याचे विश्लेषण. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने 51 जणांचे मंत्रिमंडळ स्थापन केले. मंत्र्यांची 3 सदस्यीय समिती ज्यांच्या सदस्यांमध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स, लॉर्ड पॅथिक, लॉरेन्स आणि एव्ही अलेक्झांडर, ज्याला कॅबिनेट मिशन म्हणतात. कॅबिनेट मिशन 24 मार्च 1946 रोजी दिल्लीला पोहोचले. मिशनने भारतात तात्काळ अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी आणि संविधान सभेची स्थापना आणि संविधानाची रचना करण्यासाठी एक योजना सादर केली, ज्यामुळे भारतीय संविधानाची निर्मिती झाली. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 41वा. भारतीय राज्यघटना प्रजासत्ताक आहे कारण. ऑप्शन्स आहेत ए शासक हा राजा आणि राणी असतो, ऑप्शन बी शासक हा राजा किंवा राणीचा थेट वंशज असतो,
ऑप्शन सी लोकांद्वारे अप्रत्यक्षपणे निवडलेल्या राज्याचा प्रमुख असतो. ऑप्शन डी ज्या दिवशी हा भारत स्वतंत्र झाला ते ह्याचं कारण असतं. चला बघूया, याचं उत्तर आहे ऑप्शन सी लोकांद्वारे अप्रत्यक्षपणे निवडलेल्या राज्याचा प्रमुख. बघूया थोडक्यात थोडंसं विश्लेषण. भारत हा प्रजासत्ताक देश आहे आणि प्रजासत्ताक हा असा देश आहे जिथे सैद्धांतिकदृष्ट्या सामान्य लोकांमध्ये कोणतीही व्यक्ती देशाच्या शासन व्यवस्थेत सर्वोच्च स्थान धारण करू शकते. भारतीय राज्यघटनेतील प्रजासत्ताक ही संकल्पना फ्रान्समधून घेण्यात आली आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 42वा आहे. संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या दिवशी स्वीकारला? ऑप्शन्स आहेत ए 26 जानेवारी 1947, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर 1950, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन डी 22 जुलै 1947. याचं उत्तर आहे ऑप्शन डी 22 जुलै 1947. बघूया विश्लेषण. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजाचा मसुदा स्वीकारला. राष्ट्रध्वजावर 3 रंगीत आडवे पट्टे आहेत. वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा. ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचा गुणोत्तर 3:2 आहे. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी 24 स्पोक असलेले गडद निळे चाक आहे. प्रश्न 43वा. खाली हे प्रतिपादन दिलेले आहे. ए आणि आर हे कारण आहे. बघूया ए काय दिलं आहे. भारत हा लोकशाही देश आहे आणि कारण आहे भारताची स्वतःची राज्यघटना आहे. यापैकी आता योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. बघूया ए आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर ए चे हे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी आहे ए बरोबर आहे पण आर चुकीचा आहे. ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न 44वा. भारताचे राष्ट्रीय चिन्ह भारत सरकारने कधी स्वीकारले? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 20 ऑगस्ट 1950, ऑप्शन डी 14 ऑगस्ट 1947. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी 26 जानेवारी 1950. बघूया याचे विश्लेषण. अशोकाने सारनाथमध्ये स्थापित केलेला सिंहस्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. सारनाथ येथील अशोकाच्या चिठ्ठीतून हे घेतले आहे. हे 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारने स्वीकारले होते. मुळात 4 दिशांना तोंड असलेले हे 4 सिंह आहेत. प्रश्न 45वा. भारतीय राज्यघटनेच्या राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे कशातून दत्तक घेतले होते? तर ऑप्शन्स आहेत ए कॅनडाची राज्यघटना, बी फ्रान्सची राज्यघटना, सी आयर्लंडची राज्यघटना, डी अमेरिकेची राज्यघटना. तर उत्तर आहे सी आयर्लंडची राज्यघटना. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 मधील भाग 4 मध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे, ज्याचा उद्देश भारताला कल्याणकारी राज्य म्हणून स्थापित करणे आहे. ते आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत. तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की तारखा किती महत्त्वाच्या आहेत आणि परीक्षाच्या ज्या तणावामध्ये ह्या तारखा आपल्याला कन्फ्यूज करतात आणि आपण सिली मिस्टेक करतो. तर सगळ्या तारखा व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा आणि वारंवार रोज डेली वाचत जा, म्हणजे तुम्हाला ह्या जे सिली मिस्टेक होतात एक्झाम मध्ये तर ते होणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या अशा नवीन नवीन मी सिरीज चालू केल्या आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.